नक्कीच नाईन स्पोर्ट आसनगाव गिरसे संघाने नाणेफेक विन झालाय आणि क्षमस्व एनपी स्पोर्ट संघाने नाणेफेक विन झाला होता आणि फलंदाजीचा धाडसी निर्णय त्यांनी स्वीकारला गेला आणि अमदित केले गेले. आणि गोलंदाजी करण्याकरिता आमंत्रित केले गेले टीम नाईन स्पोर्ट आसनगाव गिरसे संघाला. चला थँक्यू सर. एक मिनिट, प्रेक्षक मागे या, तोपर्यंत मॅच चालू होणार नाही. पाटोल साहेबांच्या जवळ आले प्रेक्षक, चला मागे या. आयोजक किरणजी उमणे, मनोज वेकंडे, जरा ते यश. जय सर. एकदा चालू व्हायच्या आधी आपण सगळ्यांचा टाळ्यांचा गजर घ्या प्रेक्षकांचा पहिला बॉल पडण्याच्या आतमध्ये. श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 सर्व प्रेक्षकांना विनंती करतो, महाराजांच्या मानवंदनेसाठी जोरदार टाळ्यांचा गजर करूया. आणि चला एकदा सगळ्यांनी जोरदार आवाज द्यायचा आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. चला मॅच चालू करायचे. कोणता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. भारत माता की. भारत माता की. वंदे वंदे. चला पंच आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये टाइम सेट करा डायरेक्ट, कारण विलंब होत चाललेला आहे. रात्रीचे 11 वाजून चालले आहेत. विनंती आहे, चला टाइम सेट करून सामना चालू करायचा प्लीज. आपण शहरामध्ये खेळतोय याचं भान ठेवा. चला जाऊयात. यस, थोडासा आवाज आता आमचा कमी तुमच्यापर्यंत पाहायला मिळेल, कारण वेळेचा निर्बंध होतो आणि त्यामुळे आवाज थोडासा कमी केलेला आहे. आत्माराम पाटील सर आणि किरणजी चौधरी आपण देखील आलात, आपलं देखील हार्दिक स्वागत. क्या बात आहे. एक इथून मध्ये आपण लाईव्ह स्क्रीनला आपण बघितलं तर सूरजचा एक फॅन फोनला आहे. यस, पंचांचा इशारा. फायनल मॅचला होती आहे सुरुवात. फायनलचा पहिला चेंडू घेऊन गोलंदाज ट्रॅकवर कल्पेशी ते मात्र सज्ज होतो षटकातील. पहिलाच बॉल सूरजच्या बॅटमधून उडवला गेलाय चेंडूला आणि समोरून ट्रॅव्हल झालाय. वन बाउन्स क्लिअर करून चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. पाहायला मिळतोय तुम्हाला दमदार चौकार. फायनलची सुरुवात कशी असावी, अंतिम सामन्याची सुरुवात कशी असावी, त्याचं उत्तम उदाहरण आता मात्र सूरज विशेषच्या बॅट मधून इथून मात्र दर्शवताना आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामध्ये एनपी स्पोर्टला वन साइड ज्यांनी खऱ्या अर्थाने इथून मात्र किल्ला लढवताना आपल्याला पाहायला मिळाला आणि वन साइड लढला तो अर्थातच सूरज विषय आणि त्याच्या बॅट मधून स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र कन्वर्ट होताना आपल्याला सध्या तरी पाहायला मिळाला. चौकाराने सुरुवात झाली आहे. धावसंख्या 4 या अंकावर मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय पहिलं षटक हाताळण्याकरिता कल्पेशला आणले गेले. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज कल्पेश इथून मात्र सज्ज होतोय. पुढचा बॉल बॅटच्या फेस मध्ये होता. समोरच्या बाजूने एक फटका कन्वर्ट होतोय आणि निघून चाललाय. हाही आमच्या प्रेक्षक राजाच्या भेटीला प्रेक्षकांची साथ थोडी कमी पडतीये. बॅक टू बॅक इथून मात्र चेंडू पाहायला मिळतोय. चौकार 4. प्रेक्षक राजा तुमची साथ कमी पडतीये. टाळ्यांचा गजर होणं खरं तर गरजेचं आहे. फायनल मॅच आहे आणि त्यामध्ये लगातार 2 चेंडू आणि 2 चौकार इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. अगदी समोरून ट्रॅव्हल होणारा चेंडू आपण इथून मात्र पाहताय. धावसंख्या 8 या अंकावर धावफलक आपण इथून मात्र पाहताय. गोलंदाज सय्यार. हो, यावेळेस तिसऱ्या चौकार मारण्याच्याही उद्देशामध्ये कदाचित सूरज इथून मात्र पाहायला मिळाला होता. या ठिकाणी बॅरिकेडिंगच्या बाहेर जर डायरेक्ट झेल पकडला तर अनिकेत शिवाजी घोडे यांच्या वतीनं 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे प्रत्येक षटकारासाठी आणि भूषणजी जाधव आणि धीरज जुगरे यांच्याकडून 500 रुपये आहे. थँक्यू. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. निर्धाव फिकी आपल्याला पाहायला मिळाली आहे. डॉट बॉल आपण पाहताय. चला आपण वेळ जास्तीचा आता घेऊ नका प्लीज, थोडस विनंती आम्ही करतोय. पंचा आवाज आमचा पोहोचतोय तुमच्यापर्यंत, स्क्वेअर लेग अंपायर पर्यंतही पोहोचतोय. नाही खरं तर निर्धावपैकी डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज सज्ज होतोय. बाजूला सरसाव खेळण्याचा प्रयास. यावेळेस फटका दमदार आहे. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून चाललाय सूरजच्या बॅट मधून. यावेळेस पाहायला मिळतोय आधीच्या चेंडूवर वेट का केलं गेलं याचं उत्तर देणारा फटका. षटकार 6 धावा.
A1 जोडी भूषणजी शेलवले आणि धीरजजी झुगरे यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. त्यानंतर लगातार 3 षटकार मारले तर 6666 अनिकेत शिवाजी घोडे यांच्या वतीने मिळणार आहे. थँक्यू. ओ षटकार आल्यानंतर यावेळेस सिंगल करिता आगेकूच करत असताना आपण पाहतात आणि सिंगल नाही कुठेतरी एक वेगळी रणनीती बॅलन्सिंग क्रिकेट इतर मात्र खेळत असताना सध्या तरी आपण इतर मात्र पाहताय एक धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि एकेरी धावसंख्या 15-15 या अंकावर धावफलक. खर तर जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय 15-15 या अंकावर धावफलक. चला 5 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि धावसंख्या 15 या अंकावर जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपण पाहताय डावकरी आताचा फलंदाज आता मात्र रोहितला आपण पाहताय. आधीच्या मॅच मध्ये हो स्विच हिट खेळण्याचा प्रयास होता. आधीच्या मॅच मध्ये आपण विचार केला तर 0वर बाद होताना 2 वेळा आपल्याला हा खेळाडू पाहायला मिळाला. तर मात्र डिक्लेअर झोनच्या स्वरूपातली एक धाव इथून मात्र मिळते. आपण इथून मात्र पाहताय एक धाव पाहायला मिळाली आणि षटक संपलंय क्रमांक 1 चं पहिल्या षटकाच्या समाप्त्यंत धावसंख्या 16 या अंकावर धावफलक. षटक क्रमांक पहिल्या इथून मात्र संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16 या अंकावर द्वितीय षटक सुहासला आणले गेले. सुहास पवारला आपण पाहता आयकॉन कुबी आयकॉन म्हणून ज्याचं नाम उल्लेख सातत्याने केले जातं. पुनश्च एकदा आम्ही प्रेक्षक राजाची क्षमा मागतो कारण थोडं व्हॉइस लिमिट आहे त्यामुळे आवाज कमी केला गेलेला आहे आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत काही वेळानं किंवा थोडंसं कमी पोहोचतो त्याबद्दल आम्ही आज जोडून आपली क्षमा मागतो. द्वितीय षटक सुहास पवारला मध्ये दूर करतायत. गोलंदाज सज्ज होतोय आयकॉनच्या विपक्षात आयकॉन. आता मात्र ही जोडी आता या चेंडूवर पाहायला मिळते. रोहितच्या बॅट मधून चेंडू निघाला होता. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये गडबड धाव घेण्याचा प्रयास होता पण क्षेत्ररक्षणामध्ये गडबड जाणवल्यानंतर ही धाव घेण्याचा प्रयास केला गेला नाहीये कारण 1 ते 2 सेकंदाची चुकी असते ती धावसंख्येमध्ये रूपांतर करत असते आणि ती चुकी कुठेतरी इथून मात्र सावरत असताना सध्या ती पाहताय निर्धाव फेकी डॉट बॉल ची उद्घोषणा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल यावेळेस ओहो स्टायलिश फटका स्प्रिंग पद्धतीने हा फटका कन्वर्ट केला गेला. स्प्रिंगला ज्या पद्धतीने प्रेशर देऊ ना त्याच्या दुप्पट वेगाने ते इथून मात्र प्रतिकार करताना पाहायला मिळते आणि त्याच पद्धतीने थोडस बॅकफुटला गेला थोडस खाली झुकला गेला आणि तितक्याच जोरानं प्रतिकार केला गेला या फटक्यावर आणि चेंडूला पाठवलं गेलं सरळ सीमा रेषा पार. रोहितच्या बॅट मधून पाहायला मिळतोय षटकार 6. षटकार आपण पाहताय षटकाराच्या बढतीने धावसंख्या 22 या अंकावर धावफलक. गोलंदाज जोई पुढचाही बॉल रोहितचा होता. आपण पाहताय रोहित करीत हा चेंडू होता सुहासच्या मार्फत. दोघंही एकमेकांना सध्या तरी भारी ठरताना पाहायला मिळतात. अजूनही कोण वरसर ठरलाय असं मी म्हणणार नाहीये. खरं तर निर्धाव आल्यानंतर षटकार आला आणि पुन्हा एकदा निर्धाव पाहायला मिळाला म्हणजे गोलंदाज त्याची कामगिरी करतोय. फलंदाजी चांगल्या पद्धतीने कामगिरी करताना पाहायला मिळतात. यावेळेस सेमी हेलिकॉप्टर किंवा हेलिकॉप्टर कन्वर्ट करण्याचा प्रयास लाजवाब क्षेत्ररक्षण. आपण इथून मात्र ब्रास बँड ऐकलं म्युझिक ऐकलं वादकाची साथ असणं ज्या पद्धतीने गरजेचं असतं त्याच पद्धतीने क्रिकेटमध्ये गोलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं ही गरजेचं असताना ती साथ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र गोलंदाज सुहास पवारला आयकॉन म्हणून ज्याला म्हटलं जातं त्याच्या मार्फत पाहायला मिळते. लगातार 2 चेंडू इथून मात्र निर्धाव स्वरूपात फेकी करत असताना आपण इथून मात्र पाहताय. यावेळेस असं वाटलं की वाईट जाईल चेंडू पण तसं काहीच चित्र नाहीये. फिरचं एक बार डॉट बॉल पहिला चेंडू डॉट त्याच्यानंतर षटकार आणि षटकार ठोकल्यानंतर रोहित खरात सारख्या फलंदाजाला इथे मात्र उभं ठेवण्याचं काम इथून मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळतं सुहासच्या मार्फत. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस साईडला भिरकावून दिला गेलाय. जीवाच्या आकांतानं प्रयत्न करेल पण वेगानं अति प्रचंड वेगानं चेंडू निघालाय बाउंड्रीच्या पलीकडे. सुहासच्या अंतिम या षटकाच्या अंतिम चेंडूवर चौकार पाहायला मिळाला. चौकाराच्या बढतीने धावसंख्या 26-26 या अंकावर धावफलक. 2 षटकांचा खेळ इथून मात्र संपलाय आणि धावसंख्या 26-26 या अंकावर धावफलक.
दोन षटकाचा खेळ. दोन षटकाचा खेळ इथून मध्ये संपुष्टात येताना आपण पाहिल्या. धावसंख्या बिनबाद 26. दोन्ही फलंदाज चांगल्या पद्धतीने कामगिरी करतात. एका फलंदाजावर ती जिम्मेदारी सोपवत नाहीयेत दोन्ही संघाने. एकंदरीत दोन्ही फलंदाजांचा आपण विचार केला तर चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र जारी केली गेली आहे. तिसरं षटक हाताळण्याकरिता ऋतिकला इथून मात्र आमंत्रित केले गेले. चला ऋतिक, आपण त्वरित चेंडू डिलिव्हर करा. गोलंदाज ऋतिक. पहिलाच बॉल टेक्निकल स्ट्रोकच्या मार्फत इथून मात्र एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळते. 9 रनचा इशारा रोहितच्या मार्फत सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव तर घेतली गेली होती. दुसऱ्या धावसंख्येचा इथून मात्र प्रवास किंवा प्रयत्न करायचा होता, जो की सध्या तरी थांबा दर्शवला गेला. एक धाव मिळते. एकेरी धाव्याने धावसंख्या 27-27 या अंकावर धावफलक इथून मात्र जाऊन पोहोचत असताना आपण सध्या तरी पाहताय. जयेशजी बाळके यांनाही आपण सकाळच्या सत्रापासून ऐकताय. आमच्या मान्यवरांचं स्वागत असू द्या किंवा सगळ्या गोष्टी ते मात्र इथे मात्र ऑफिशियली पार पडतायत. हे शापूर की आवाज म्हणून ज्यांचा आपण आवाज सातत्याने ऐकत असता आणि त्यांचंही आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. जयेशजी बाळके सर. चला तिसरं षटक आहे प्रगतीपथावर. पहिल्या चेंडूवर एक धाव पाहायला मिळाली. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे, आम्ही समजून घेऊ शकतो, पण आपण आम्हालाही समजून घ्या वेळेच्या बाबतीत. गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल यावेळेस डिक्लेअर झोन. पुन्हा एकदा एकच धाव पाहायला मिळते. सिंगल अंकित होती आणि सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 28 या अंकावर. तब्बल 2 चेंडू इथून मात्र आतापर्यंत फेकले गेलेत आणि दोन्ही चेंडूवर सिंगलचा खेळ आता मात्र इथून जारी होत असताना पाहायला मिळतोय. चला प्रेक्षकराजा जो चेंडू आहे तो आपण पोहोचवा मैदानाच्या आतमध्ये. येस, ऋतिकला आपण पाहत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा ऋतिक. पुढचा बॉल हवेमध्ये. याही वेळेस फटका होता. स्वतःच्या जागेपासून 10 ते 15 पावलं दूर धावत गेला आणि सूरज विषय महत्वाचा विकेट इथून मात्र तंबूच्या आशयाला जात असताना महत्वाची कामगिरी या फायनल मॅच मध्ये नयन स्पोर्ट असनगाव गिरसे संघाची होत असताना आपण पाहताय. विकेटचं बदल फलंदाज बाद सूरज तंबूच्या आशयाला. गोलंदाज हो, याही वेळेस फटका फसण्याची शक्यता क्षेत्ररक्षक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला होता. अर्थातच सुहास पवार तिथे मात्र पोहोचण्याचा प्रयत्न केला गेला. सुहास कडून हाताचा स्पर्श झाला आणि डिक्लेअर झोन मध्ये जाताना हा चेंडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. 5 धावा इथून मात्र मिळतील. अर्थातच एकच धाव इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल धावफलक पुढे सरसावत असताना 29-29.
एक गड्याच्या मोबदल्या धावसंख्या 29 या अंकावर धावफलक. सध्या तरी आपण पाहताय 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येत असताना तिसऱ्या षटकातील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ इथून आता बाकी राहतोय. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल हवेमध्ये होता. पुन्हा एकदा प्रयत्न केला गेला होता पण आमच्या प्रेक्षक राजानं तिथं मात्र कॅरी केला गेलाय. एकच धाव मिळते. थोडस मागे बसा ही नम्रतेची विनंती असेल. चला एकच धाव आपण इथून मात्र पाहताय. अजय सर पाहू शकताय या शापूरकरांचं क्रिकेटवर प्रेम. जिथे जागा भेटले तिथे मात्र आता बसलेत आणि Thank you. तिथून मात्र तो प्रेक्षक बसून जेल पकडले तू कुठे प्रेक्षक या आपण आपल्याला पारितोषिक आहे. हा क्या बात आहे. या लवकर घरी पारितोषिक. घरी जर जयेश सर विचारलं ना मॅचला जाऊन काय कमवलं तर आता उत्तर द्यायला इथून मात्र पारितोषिक भेटलंय. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या एकड्याच्या मोबदल्यात 30. अंतिम चेंडू होता भिरकावून दिले गेले यावेळेस. हो चांगलं क्षेत्ररक्षण आपण तिथे मात्र पाहताय. बाउंड्रीच्या नजदीक फेकी घाईत न करता अगदी शांतपणे फेकी केली गेली आणि एकच धाव इथून मात्र पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 31. पुढील 3 षटक या फायनलच्या फर्स्ट इनिंगचे ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया चेंज. जॉईन होतील अजय गरज सर. थँक्यू सो मच तेजस धोबी. श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026चा हा महाअंतिम सोहळा आपल्या समोर रंगत असताना 2 दर्जेदार संघांच्या दरम्यानची ही लढत. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय या फायनल मॅच मध्ये NP स्पोर्ट्स ए संघाचा आणि आतापर्यंत 3 षटकांचा खेळ संपला. 31 धावा फलकावर एकच विकेट त्यांनी गमावली आहे. सूरजनं चांगला फ्लाइंग स्टार्ट दिला. 16 धावांचं योगदान दिल्यानंतर तो माघारी परतला. रोहित खरात ऑल इंडिया आयकॉन प्लेअर अजूनही खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतोय. 13 धावांचं योगदान त्याने दिलंय आणि त्याला साथ मिळते मयूर दिनकरची जो 2 बॉल्स मध्ये 2 धावांवर खेळतोय. बारा धावा रोहित खरातच्या आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. 9 बॉलचा सामना केलाय. मागच्या 2 सामन्यांमध्ये तो लवकर बाद झाला होता परंतु या मॅच मध्ये थांबून राहिलाय खेळपट्टीवर. निलेश पाटोळे साहेबांची ही भव्य दिव्य अशी स्पर्धा आणि यशस्वी आयोजन या श्री छत्रपती शिवाजी महाराज चषकाचं आपल्याला पाहायला मिळतंय. सुहास पवार आलाय. फटका फसलाय. टॉप एज स्वतः गोलंदाज जज करतोय. सहज सोपा झेल. फलंदाज बाद. मयूर दिनकर बॅक टू डग आउट. संपूर्ण स्पर्धेमध्ये सुहास पवारचा जलवा पाहायला मिळालेला आहे. प्रत्येक मॅच मध्ये अप्रतिम धारदार गोलंदाजी सुहास पवारची आपण बघितले. अचूक टप्प्यावर बॉल टाकणं, चेंडूला वळण देणं, चेंडूच्या वेगामध्ये योग्य तो बदल करणं आणि समोरचा फलंदाज कसा आहे त्याचा पुरेपूर अभ्यास करून गोलंदाजी करणं हे वैशिष्ट्य आहे सुहास पवारच्या गोलंदाजीचं. अतिशय प्रभावी मारा या संपूर्ण स्पर्धेमध्ये सुहास पवारचा. दुसरा झटका बसलाय धावसंख्या 31 असताना NP स्पोर्ट्स ए संघाला, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अर्थातच निलेश पाटोळे साहेब त्यांचाच हा संघ आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय नयन पाटील आसनगाव यांनी पुरस्कृत केलेला नयन स्पोर्ट्स आसनगाव गिरसी संघ. खूप छान कामगिरी या दोन्ही संघांची राहिली. एकूण 16 संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसले. प्रत्येक दिवशी 4-4 संघ आपण पहिल्या 4 दिवसांमध्ये ग्रुप मॅचेस बघितल्या होत्या. ओ नवीन बॅटर मुसाने दिलाय बॉलवर ठोसा आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावा षटकार. पर्वणी होती त्याच्यासाठी पहिलाच बॉल फुल टॉस मिळाला आणि आल्या आल्या त्या बॉलवर तुटून पडलाय. ऑन साइडला भिरकावून दिलाय. मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दरम्यान 6 धावांसाठी षटकार. षटकाराच्या मदतीनं वेगानं धावसंख्या वाढते 37 या आकड्यावर. प्रेक्षकांची अलोट गर्दी मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळते. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. या वेळेला उलटा टाकलाय, बाहेर काढलाय, बाहेर टर्न केलाय डावखोऱ्या फलंदाजासाठी. विविधता पाहायला मिळते.
उजव्या हाताच्या फलंदाजासाठी देखील चेंडू बाहेर वळवलेले आहेत आणि डावखुरा फलंदाज समोर आल्यानंतर देखील त्याच्या विरोधात देखील चेंडू बाहेरच्या बाजूने वळवत असताना सुहास हो यावेळेला खूप जास्त वेगाने टाकलाय परंतु दिशा भरकटली गेली आहे. विकेट किपरसाठी कठीण होतं परंतु बॅकवर्ड स्क्वेअरले खेळाडूने बॉल अडवलाय. विकेट किपरच्या हातातून निसटल्यानंतर वाईटचा इशारा पंचांकडून धावसंख्या पुढे सरसावत असताना 38 या आकड्यावर चांगली धावसंख्या पाहायला मिळते. लेट नाईट सामना सुरू आहे. अडतीस धावा झालेल्या आहेत. या षटकामध्ये फक्त एक षटकार आलाय आणि वाईटच्या रूपात धाव आलेली आहे. 3 ओव्हर्समध्ये 31 धावा फलकावर होत्या. हो पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेने वळवलाय. खूप जास्त टर्न प्राप्त झालाय त्याच्यामुळेच पंच वाईट घोषित करतायत. अगदी हातभर चेंडू वळवत असताना सुहास पवार लेफ्ट आर्म चायनामन गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं कुलदीप यादवला आपण बघत असतो तशा पद्धतीने चेंडू वळवले जात आहेत. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न जमिनीला अगदी गुदगुल्या करत चाललाय. बॉल डीप स्क्वेरिश मिड विकेटला फिल्डर चांगला प्रयत्न करतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण एकच धाव तिथे मिळणार आहे. हवेत खेळण्याचा निर्धार होता परंतु एलिव्हेशन पाहायला मिळालं नाही. बॅटच्या बराच आतमध्ये बॉल लागला होता परंतु आउटफील्ड फास्ट आहे. एक धाव मिळाली. धावसंख्या 40. या स्पर्धेमध्ये भोळा यांची भूमिका देखील महत्वाची राहिली आहे. मोठा फटका हवाई फायर आणि बॉल मैदानाच्या बाहेर. उत्तुंग षटकार. रोहित खरातचा तडाखा. ओव्हर पिच बॉल होता त्याच्या अगदी स्लॉट मध्ये टाकलेला बॉल हा सुहास पवार कडून त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. लॉफ्टेड शॉट मारला आणि बरोबर वाईडिश लॉंग ऑनला सहज त्याने क्लिअर केलंय. अप्रतिम गगनचुंबी षटकार. खर्चिक षटक आता हे पाहायला मिळते सुहास पवारचं. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. सुरेख बॉल. क्विकर डिलिव्हरी. जोरदार अपील आणि फलंदाज माघारी परतेल. बॅट्समन आउट. 2 षटकार आले जरूर या षटकामध्ये परंतु 2 फलंदाजांचं काम देखील तमाम केलंय सुहास पवारनं. एंटरटेनिंग षटक राहिलं प्रेक्षकांसाठी. दोन्ही बाजूने चांगलं क्रिकेट. लेग बिफोरच्या रूपात फलंदाज येथे बाद होत असताना रोहित खरात चांगल्या धावा बनवल्या. 18 धावांचं योगदान दिलं बाद होण्यापूर्वी रोहित खरातनं. षटक देखील येथे समाप्त होत असताना सुहास पवारचं धावसंख्या 46. 3 गड्यांच्या मोबदल्यात. दोन षटकांमध्ये 25 धावा खर्च केल्या सुहास पवारनं. 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये. नवीन बॅटर अख्तर शेख मैदानाच्या आतमध्ये. मुसा आणि अख्तर दोघे बंधू आता खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दसईसाठी ग्रामीणमध्ये भरपूर महत्वाचं योगदान त्यांचं आणि शहापूरच्या सिटी क्रिकेटमध्ये देखील हे दोन्ही नावाजलेले फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रतिस्पर्धी संघामध्ये आपण कल्पेश जाधवला बघतो. सुहास पवार आहे. ऋतिक दिवाने. आयकॉन प्लेअर म्हणून आपण सूरज केणेला बघतो. सूरज केणे आणि सुहास पवार. संदीप दिवाने अतिशय दांडगा अनुभव असलेला खेळाडू आहे. एकापेक्षा एक सरस खेळाडू दोन्ही संघांमध्ये आहेत आणि दोन्ही संघांनी दर्जेदार कामगिरी केली आहे. त्यामुळेच फायनल मॅच मध्ये हे दोन्ही संघ आपल्याला आपापसात भेटताना दिसत आहेत. 4 ओव्हर्सच्या समाप्तीनंतर 46 धावा फलकावर. 3 गड्यांच्या मोबदल्यात. या स्पर्धेचे आयोजक निलेश पाटोळे साहेब त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. एक उत्तमातलं उत्तम असं आयोजन या शहापूर नगरीमध्ये आपण बघतोय. श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम आणि याच साठी केला होता अट्टाहास की शेवटचा दिस गोड व्हावा. पहिल्या 4 दिवसांमध्ये तर मनोरंजन झालंच होतं परंतु आज अधिकचं मनोरंजन क्रिकेट रसिकांचं झालंय या स्पर्धेमध्ये आणि फायनल मॅच देखील रोमांचक होईल अशी अपेक्षा आहे. गणेशालाही पहिला बॉल डाव्या एष्टीच्या थोडासा बाहेर होता. पायाला लागला आणि मागे गेलाय की बॅटला लागलाय बघायचंय. बॅटला लागलाय असं पंच दर्शवतायत. 1 धाव मिळणार आहे. डिक्लेअर झोन मध्ये बॉल मार्गस्थ होताना दिसलाय. धावसंख्या 47. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगली धावगती राखली आहे
फलंदाजांनी. पहिल्याच षटकामध्ये तब्बल 16 धावा आल्या होत्या. कल्पेश जाधवच्या विरोधात आक्रमण आपण बघितलं होतं सूरज विशेचं, जो सेमीफायनल सामन्याचा हिरो राहिला. 34 धावा सेमीफायनल मध्ये त्याने बनवल्या होत्या आणि या मॅच मध्ये 16 धावा त्याने बनवल्या. 18 धावांचं योगदान रोहित खरातचं राहिलं. सलामीवर चांगले खेळले आणि आता मिडल ऑर्डरच्या फलंदाजांवर मोठी जबाबदारी आहे. एक मोठी धावसंख्या उभारण्याची संधी देखील दिसते. गोलंदाज गणेश लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. सुरेख बॉल, काय बॉल फिरलाय, गरकन वळवलाय, पण आता येथे रिव्ह्यूची मागणी करण्यात आलेली आहे. बॅटिंग साइडचा रिव्ह्यू. इट्स अ फेअर डिलिव्हरी. गौरव पाटील सावध हे देखील ऑनलाईन स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांच्या माध्यमातून भरपूर शुभेच्छा या स्पर्धेसाठी आणि भरपूर कौतुक त्यांनी देखील केलेलं आहे निलेश पाटोळे साहेबांचं आणि या स्पर्धेचं. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा फिरवलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. एष्टी रक्षक क्विक वर्क करताना दिसला. एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. अपील देखील झालं होतं स्टंपिंगचं, परंतु फलंदाज सुखरूप आहे आपल्या क्रीजमध्ये. खूप चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी होते आणि आपल्या बोटांची जादू दाखवत असताना गोलंदाज गणेश लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. उजव्या हाताचा फलंदाज समोर आहे. बॉल विथ द अँगल हवेतून आत येत असतो, परंतु टप्पा पडल्यानंतर तो बाहेर निघतोय आणि त्यामुळेच संभ्रमात फलंदाज बुचकळ्यात पडलेला अक्षरशः अख्तर शेख. अकाउंट ओपन झालेलं नाही अख्तरचं. पुढचा बॉल, ओहो, जणू काही मागच्या बॉलचा रिप्ले असावा असा भास झालाय आणि आता तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात आलेला आहे. स्टंपिंग साठी अपील. यष्टीरक्षक शुभम महाडिक अप्रतिम कामगिरी करताना दिसतोय. या अगोदर देखील त्याने बेल सोडवल्या होत्या, परंतु त्यावेळेला फलंदाज सुखरूप होता. आता बघायचंय तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात आलेला आहे ऑनफिल्ड पंचांकडून. डिसिजन पेंडिंग. थर्ड अंपायरचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल, परंतु कौतुकास्पद गोलंदाजी आणि तेवढं दर्जेदार यष्टीरक्षण. निर्णय आलेला आहे. फलंदाज नॉट आउट. सुरक्षित आहे फलंदाज, परंतु बॉल अजिबात उमगलेले नाहीत. मागचे 3 चेंडू सलग डॉट टाकलेत गणेशनं. अप्रतिम इकॉनॉमिकल गोलंदाजी या 5व्या षटकामध्ये. धावसंख्या स्थिरावलेली आहे 47 या आकड्यावर. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला फक्त दिशा दिली आहे, चेंडूला टर्न होऊ दिलं. हलक्या हाताने खेळलाय. स्वीपर कव्हरला बॉल ट्रॅव्हल करतो, तिकडे फिल्डर उपस्थित आणि अखेर एक धाव तिथे प्राप्त करत असताना फलंदाज अख्तर शेख. 4थ्या बॉलवर त्याचा अकाउंट ओपन झालंय. भरपूर अपेक्षा अख्तर शेख कडून नेहमीच असतात, परंतु त्याला पूर्णपणे बांधून आणि जखडून ठेवलंय गोलंदाज गणेश जाधवनं. आता मात्र स्ट्राईक असेल मुसाकडे. याच्या बॅटमधून एक षटकार आपल्याला पाहायला मिळालेला आहे. 8 धावांवर खेळतोय. 4 चेंडूंचा सामना केलाय. संघाची धावसंख्या 3 बाद 48. शेवटचे 7 चेंडू शिल्लक. 60+ जाण्याचा इथून मानस जरूर असणार आहे फलंदाजांचा. ओ, कडक ड्राईव्ह. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये गॅप शोधलाय 2 खेळाडूंच्या मधून. व्हॉट अ शॉट. 4 धावा, चौकार. मोठा गॅप होता डीप मध्ये आणि जिकडे गॅप आहे मोठा तिथे धावांचा नाही तोटा. चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीनं 50 धावा पूर्ण होत असताना 52 धावा फलकावर लागतायत. याचबरोबर षटकाची देखील समाप्ती. नेत्रदीपक फटका अगदी हाफवाली मध्ये घेत असताना इनफिल्डला क्लिअर केलं होतं. एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये होता, त्याला बीट केलं आणि डीप मध्ये जे फिल्डर होते डीप कव्हर आणि लॉंग ऑफ त्यांना देखील बीट केलं. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 3 बाद 52. तुम्ही पाहत आहात श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 शहापूर या स्पर्धेचा अंतिम सामना. इट्स अ फायनल मॅच. एनपी स्पोर्ट्स शहापूर ए विपक्ष नयन स्पोर्ट्स आसनगाव गेरसे. नयन स्पोर्ट्सनं टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय क्षमा असावी. एनपी स्पोर्ट्स ए ने टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला.
लेट नाईट ही मॅच सुरू आहे. अशा परिस्थितीत जरूर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय बहुतेक संघ घेतात. सुरुवात दमदार झाली होती, परंतु मागच्या षटकामध्ये गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळाली. इकॉनॉमिकल षटक राहिलं, फक्त 6 धावा त्या षटकामध्ये गणेशनं खर्च केल्या. आणि आता शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी शुभम ठाणगे देखील एक असा गोलंदाज आहे जो चांगल्या पद्धतीने चेंडू वळवत असतो. दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची क्षमता आहे. आज इतिहास कोणता संघ रचणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. मानाची, सन्मानाची, अभिमानाची ही स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 द NP शो. निलेश पाटोळे साहेबांचा हा बिग शो आपण बघतोय. षटकातील पहिला बॉल, सुरेख बॉल, लेग ब्रेक न सुरुवात. निराश करताना दिसतोय फलंदाज अख्तर शेख. वळणारे चेंडू त्याच्यासाठी डोकेदुखी ठरलेत. मागच्या षटकामध्ये आपण बघितलं होतं डावखुरा गोलंदाज होता गणेश, त्याने देखील अशाच पद्धतीने चेंडू बाहेरच्या बाजूने वळवले होते. आणि आता शुभमनं देखील पहिलाच बॉल लेग ब्रेक टाकलाय. उजव्या हाताचा गोलंदाज आहे, परंतु जबरदस्त टर्न या बॉलमध्ये. खेळपट्टी थोडीशी रफ आहे, कॉन्क्रीट सरफेस आहे परंतु थोडीशी रफ आहे, त्याच्यामुळेच इथे स्पिनर्स खूप चांगली कामगिरी करताना दिसलेत संपूर्ण स्पर्धेमध्ये. फास्ट बॉलर्सने देखील स्लोवर डिलिव्हरीचा भरपूर वापर केलेला आहे. शेवटचे 5 बॉल्स बाकी. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. पावलांचा वापर बीट केलाय आणि आता यावेळेला मात्र फलंदाज बाद होईल. एसटी चित, चारी मुंड्या चित फलंदाज अख्तर शेख भरपूर स्ट्रगल करत होता. बॅटच बॉलवर येत नव्हता आणि अखेर पावलांचा वापर केला, परंतु तेथे देखील हाती काहीच लागलं नाही. उलट नुकसान झालेलं आहे NP स्पोर्ट्स ए संघाला. पुढे सरसावला होता ते पाहता चेंडूची लेंथ थोडीशी कमी केली, थोडीशी लेंथ खेचली स्वतःकडे आणि पूर्णपणे बीट केलं. जबरदस्त गरकन चेंडूला फिरवलं होतं, वळवलं होतं आणि अखेर यष्टीरक्षकाची देखील तेथे साथ मिळालेली आहे. यष्टीरक्षण सुरुवातीपासूनच दर्जेदार पाहतोय आपण शुभम महाडिकच्या माध्यमातून. शुभम ठाणगेच्या खात्यात विकेट आणि आता नवीन बॅटर ऑल इंडिया आयकॉन प्लेयर किरण पाटील येईल असं वाटत होतं, परंतु भाऊ मैदानामध्ये पोहोचलाय. इन एट नंबर 6. भाऊ मध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, मोठे फटके खेळावे देखील लागतील. ओ आखो टप्प्याचा बॉल आहे, हा देखील वळलाय चांगलाच परंतु जास्त बाहेर गेलाय, वाईड आहे. बॅट फिरवली होती फलंदाजाने देखील. स्क्वेअर ऑफ द विकेट ऑफ साइडला बॉल तटवण्याचा प्रयत्न होता. अवांतर धाव मिळते, धावसंख्या 53. शेवटच्या 2 षटकामध्ये डेथ ओव्हर्समध्ये जशी धमाकेदार बॅटिंग व्हायला पाहिजे होती तशी बॅटिंग पाहायला मिळाली नाही आणि त्याचं कारण आपल्याला बघायला मिळतंय की मुसा जो चांगल्या टच मध्ये आहे त्याला जास्त स्ट्राईक मिळालेली नाही, तो नॉन स्ट्रायकर एंडलाच उभा आहे. पुन्हा एकदा आपटी दिली आहे, यावेळेला स्मॅश करत असताना बॉल चालला डीप, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तिकडे उपस्थित. नो बॉलचा इशारा पंचांकडून आलाय, कारण या अगोदर बाउन्सरचा इशारा पंचांनी केला होता आणि आता गोलंदाजी करणाऱ्या टीमनं येथे DRS ची मागणी केली आहे. स्क्वेअर लेग पंचांनी हा नो बॉल घोषित केलेला आहे. पंचांच्या निर्णयाला आव्हान देत असताना क्षेत्ररक्षण करणारा संघ आणि टीव्ही पंचांचा निर्णय देखील आपल्यापर्यंत पोहोचतोय. इट्स अ नो बॉल. बाउन्सरचा वापर पुन्हा एकदा गोलंदाजाने इथे केलाय. मागचे 2 बॉल्स आपण बघतोय की आपटी देण्याचा प्रयत्न. इट्स अ नो बॉल. 2 धावा स्कोर मध्ये ऍड होत असताना धावसंख्या 55. $55 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. थोडंसं आता लांबताना दिसतंय हे शेवटचं षटक. मोठे फटके आलेले नाहीत परंतु अवांतर धावा खर्च केल्या गेलेल्या आहेत गोलंदाज शुभम ठाणगेच्या माध्यमातून. एक वाईड बॉल, त्याच्यानंतर हा नो बॉल पाहायला मिळालाय. पुढचा बॉल असेल फ्री हिट आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मुसा.
एक षटकार एक चौकार, दोन जबरदस्त फटके त्याच्या बॅट मधून आले, चांगल्या टच मध्ये तो पाहायला मिळालाय. ही चांगली संधी त्याच्याकडे चालून आली आहे. अजूनही आपण बघतो की 4 बॉलचा खेळ बाकी आहे. फ्री हिट बॉल यावेळेला बाहेर फिरवलाय, ऑफ ब्रेक होता. बीट केलाय बॅटरला, धाव घ्यायची होती फलंदाजाला. नॉन स्ट्रायकर सेंडला आपण बघतोय भाऊला बराच पुढे निघाला होता, बॅकअप केलं होतं सिंगल साठी, परंतु माघारी परतावं लागले आपल्या क्रीज मध्ये आणि फ्री हिट बॉल आलेला आहे डॉट. चांगली गोलंदाजी, थोडासा वेग देखील होता या बॉल मध्ये, थोडासा क्विकर टाकत असताना बाहेर स्पिन केला होता आणि पुन्हा एकदा तेथेच टप्पा ठेवलाय, बाहेर काढलाय, बीट केलंय बॅटरला, विकेट किपरच्या हातातून बॉल निसटलाय, त्याचा फायदा घेतला जात आहे. बाईच्या रूपात एक धाव मिळते. या धावा देखील महत्वाच्या आहेत, अखेर क्रिकेट आहे. एका धाबेने देखील कधी कधी संघ पराभूत होत असतात. विकेट किपर कडून थोडीशी चूक घडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 56 या आकड्यावर. 7 बॉल्स मध्ये 12 धावांचं योगदान मुसाचं. मात्र मुसाला देखील या षटकामध्ये शांत ठेवलं गेलेलं आहे. चांगली गोलंदाजी शुभम ठाणगेच्या मार्फत पाहायला मिळते. भाऊकडे स्ट्राईक असेल, एक धावेवर तो खेळतोय. मोठ्या फटकेची प्रतीक्षा करतायत एनपी स्पोर्ट्स ए संघाचे पाठीराखे. पुढचा बॉल फ्लाइट दिलाय, लो फुल टॉस, स्विंग करत असताना एलिव्हेशन पाहिजे होतं तसं मिळालं नाही. फिल्डरच्या हातातून बॉल थोडासा निसटला, त्याचा लगेच फायदा घेतलाय. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 58 या आकड्यावर. चॅलेंजिंग स्कोर राहिलेला आहे या स्पर्धेमध्ये. अंडर फ्लड लाईट्स 55 ते 60 धावांपर्यंतची धावसंख्या जेव्हा जेव्हा झालेली आहे. बहुतांश वेळेला सामने खूप रंगतदार आपल्याला पाहायला मिळालेत आणि आज तर फायनल डे आहे, त्याच्यामुळे फायनल मॅच थोडी लेट नाईट चालू आहे. जवळपास आता 12 वाजतील, 6 ते 7 मिनिटं बाकी आहेत. चांगला लेग ब्रेक, चांगला बाउन्स होता, बीट केला बॅटरला. शेवटचा बॉल डॉट आणि याचबरोबर एनपी स्पोर्ट्स ए संघाची इनिंग समाप्त होत असताना फायनल मॅच मध्ये एकूण धावसंख्या फलकावर 4 बाद 58 आणि 59 धावांचं टार्गेट. श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 ही स्पर्धा जिंकण्याकरिता नयन स्पोर्ट्स आसनगाव गेरसी संघासमोर 59 टू विन. बॅटिंग कार्ड सुरुवातीला सलामीवीर चांगलेच खेळले. सूरजनं फ्लाइंग स्टार्ट मिळवून दिला होता. 16 धावा 7 बॉल्स मध्ये, 11 बॉल्स मध्ये 18 धावा ऑल इंडिया आयकॉन प्लेयर रोहित खरातच्या बॅटमधून आल्या, परंतु तो बाद झाल्यानंतर मात्र इतर फलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आली नाही. जरूर एक षटकार एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला मुसाच्या बॅटमधून. 12 धावांचं योगदान त्याने दिलं, पण शेवटच्या 2 षटकांमध्ये विशेषतः जास्त वेगानं धावा फलंदाजांना काढू दिलेल्या नाहीत. गणेश आणि शुभम ठाणगे या 2 गोलंदाजांनी तुम्ही पाहू शकाल. बॉलिंग कार्ड 6 धावा गणेशनं दिल्या आणि 5 धावा फक्त शुभम ठाणगेनं खर्च केल्या. सुरुवातीला कल्पेश खर्चिक ठरला, 1 ओव्हरमध्ये 15 धावा पॉवर प्ले मध्ये आणि सुहास पवारचा देखील खरपूस समाचार फलंदाजांनी घेतला, परंतु 2 महत्वाच्या विकेट्स सुहास पवारने काढल्या. 25 धावा खर्च केल्या 2 षटकांमध्ये आणि ऋतिक दिवाणीचं षटक देखील अफलातून होतं. फक्त 5च धावा त्याने खर्च केल्या आणि 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. 1 विकेट ठाणगीला मिळाली. पहिल्या विकेटसाठी 28 धावांची पार्टनरशिप होती, परंतु तदनंतर गोलंदाजांनी चांगलं कमबॅक करून दाखवलंय आणि आता हे समीकरण आहे फायनल मॅच जिंकण्याकरिता नयन स्पोर्ट्स आसनगाव गेरसी टीम समोर. 36 बॉल्स मध्ये 59 धावा. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026च्या ग्रँड फिनाले मध्ये. फलंदाज त्वरित पाठवून द्यायचे आहेत, वेळेच्या मर्यादा आहेत लक्षात घ्या. 59 धावा बनवायचे आहेत 6 ओव्हर्स मध्ये फायनल जिंकण्याकरिता नयन स्पोर्ट्स आसनगाव गेरसी संघाला. चला नयन स्पोर्ट्स सलामीची जोडी त्वरित मैदानामध्ये पाठवून द्या. 9.83 ची सरासरी प्रतिषटक गाठायचे, जवळपास 10 ची सरासरी. डिसेंट टोटल आहे.
जवळपास 10ची सरासरी म्हटलं की एवढं सोपं देखील नसतं आणि फार कठीण आहे असं देखील म्हणता येणार नाहीये. परंतु बॅटिंग तर चांगलीच करावी लागणार आहे विजयाकरिता. प्रतिस्पर्धी संघाकडे चांगली गोलंदाजी आहे. किरण पाटील, कॉट्रेल ऑफ भिवंडी, सावध एक्सप्रेस या नावाने त्याला ओळखलं जातं. अशा परिस्थितीमध्ये फारच घातक गोलंदाज तो ठरू शकतो. परंतु एका गोलंदाजावर अवलंबून चालणार नाहीये. इतर गोलंदाज अनिकेत देखील खरं तर चांगल्या फॉर्म मध्ये राहिलेला आहे. मागच्या मॅच मध्ये अप्रतिम मारा अनिकेतचा आपल्याला पाहायला मिळाला होता. रोशन असेल, जितू असेल, हे देखील गोलंदाज महत्वाचे आहेत. आणि प्रीतम जोशी तो देखील एक की फॅक्टर ठरू शकतो आता गोलंदाजीमध्ये एनपी स्पोर्ट्स ए संघासाठी. सलामीची जोडी मैदानामध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळते कल्पेश जाधव आणि त्याच्या समवेत ऑल इंडिया आयकॉन प्लेयर सुहास पवार. सेमीफायनल मॅच मध्ये MUCC मुरबाड संघाला पराभूत केलं होतं नयन स्पोर्ट्स आसनगाव केरसी संघानं. आणि हे दोन्ही फलंदाज चमकले होते. 21 धावा कल्पेशनं बनवल्या होत्या. सुहास पवारनं 30 धावांचं योगदान दिलं होतं अवघ्या 13 बॉल्स मध्ये. 7 चेंडूमध्ये 21 धावा कल्पेशनं ठोकल्या होत्या. फ्लाइंग स्टार्ट मिळवून दिला होता. आणि याही मॅच मध्ये फायनल मॅच मध्ये देखील पॉवर प्लेची जी 2 षटकं आहेत त्यामध्ये धुमाकूळ गाठण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. परंतु त्यांना थांबवण्यासाठी किरण पाटील पहिल्या षटकामध्ये आपल्याला सज्ज होताना दिसेल. फ्रंटलाईन गोलंदाज ऑल इंडिया आयकॉन प्लेयर. चांगला मारा किरण पाटीलचा देखील राहिलाय. भन्नाट वेग त्याने दाखवलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. बॅटल जबरदस्त रंगणार आहे. फायनल मॅच रोमहर्षक होऊ शकते. खरं तर दोन्ही संघ विजेते आहेत. परंतु अंतिम विजेता कोण आणि उपविजेता कोण हे ठरण्याची आता वेळ आलेली आहे. येणाऱ्या 6 षटकांमध्ये सामन्याचा निकाल आपल्यापर्यंत पोहोचेल. पण एक महत्वाचा नियम असा देखील आहे की सामना जर बरोबरीत सुटला तर मात्र सुपर ओव्हर असणार आहे. आणि तोडीस तोड संघ दोन्ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना दिसत आहेत. 58 धावा प्रथम बॅटिंग करत असताना एनपी स्पोर्ट्स शापूर ए संघानं फलकावर लावल्यात. 4 ओव्हर्समध्ये 46 होत्या. परंतु मागच्या 2 ओव्हर्समध्ये शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये फक्त 12 धावा फलंदाज जमा करू शकले. परंतु लढण्यासाठी हा स्कोर चांगला आहे. गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली तर मात्र ह्या धावा वाचवल्या जाऊ शकतात. त्यांचं संरक्षण होऊ शकतो. परंतु फलंदाजी करणाऱ्या टीमकडे टॉप ऑर्डर मध्ये अतिशय विस्फोटक बॅटर पाहायला मिळत आहेत. सुहास पवार ऑन स्ट्राइक. डावातील पहिला बॉल आयकॉन टू आयकॉन आणि पहिल्याच बॉलवर पिकअप शॉट. बॉलला फेकलाय खाऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. व्हाट अ शॉट अँड व्हाट अ स्टार्ट बाय सुहास पवार. किरण पाटीलचा पहिलाच बॉल अगदी स्लॉट मध्ये टाकला होता. बॉटम हँडचा चांगला वापर केलाय. बॉल पहिला असो दुसरा असो शेवटचा असो फरक पडत नाहीये. सुहास पवारच्या जर रडार मध्ये असेल तर मात्र त्याच्यावर आक्रमण तो करणारच करणार. आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण करत असताना ठोकलाय षटकार. गोलंदाजाच्या उरात धडकी भरवणारा फटका. पहिल्याच बॉलवर जेव्हा षटकार येतो तेव्हा प्रेशर गोलंदाजावर असतं पूर्ण षटकामध्ये. पण किरण पाटीलला आपण बघितलंय या आधीच्या सामन्यामध्ये देखील सुरुवातीला त्याच्यावर आक्रमण झाल्यानंतर देखील त्याने चांगलं कमबॅक करून दाखवलेलं आहे. अनेक साऱ्या स्पर्धा विशेषतः भिवंडीच्या सिटी क्रिकेटमध्ये किरण पाटीलनं गाजवलेल्या आहेत. RD11 संघासाठी खेळत असताना भरीव कामगिरी त्याची राहिलेली आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये सावध संघासाठी महत्वाची भूमिका त्याची असते. यॉर्क करण्याचा प्रयत्न होता परंतु डाव्या यष्टीला मिस करणारा बॉल वाईड आहे. पहिला बॉल जास्त वेगात नव्हता आणि बरोबर स्लॉट मध्ये पडला होता. दुसऱ्या बॉलवर वेग भन्नाट होता परंतु दिशेवर नियंत्रण पाहायला मिळाले नाही. एनपी स्पोर्ट्स ए संघाच्या बाजूने आपण बघायला गेलो तर निश्चितच ही जोडी लवकरात लवकर त्यांना फोडावी लागणार आहे. सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेट्स प्राप्त केल्या गेल्या तर मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमवर प्रेशर वाढवलं जाऊ शकतंय. ओ एच होती परंतु विकेट किपर आणि स्लिपच्या मधून वेगानं बॉल निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये.
जोरदार ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न, फटका फसलाच होता सुहास पवारचा, परंतु गोलंदाजाचा वेग आपण बघितलाय त्याच्यामुळे तो बॉल लवकर गेला आणि तिकडे खरं तर स्लिप फिल्डरनं प्रयत्न करायला हवा होता, प्रयत्न देखील झाला नाही. विकेट किपर आणि स्लिप दोघे एकमेकांकडे पाहतच राहिले. ह्या संधी वारंवार मिळणार नाहीत, कारण सुहास पवार स्वतःच्या विकेटवर प्राइस टॅग लावून येतो आणि सहजासहजी विकेट तो फेकताना दिसत नाहीये, परंतु इकडे संधी निर्माण झाली होती, संधी गमावली गेली आहे. 8 धावा फलकावर लागतायत. पुढचा बॉल सामना करेल कल्पेश जाधव. सुरेख बॉल स्किड झालाय. टप्पा पडल्यानंतर आणखी जास्त वेग धारण करणारा चेंडू होता आणि थोडासा आतमध्ये आला. टप्पा पडल्यानंतर हा बॉल बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु वेगानं बीट केलंय कल्पेश जाधवला. प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन या संपूर्ण स्पर्धेमध्ये, अगदी फायनल मॅच मध्ये देखील आपल्याला दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळतंय. किरण पाटील वन्स अगेन लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला स्विच हिट, अद्भुत फटका आपल्या भात्यातून बाहेर काढत असताना कल्पेश जाधव त्याचा वरचा क्लास दाखवत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा चौकार. जणू काय एखाद्या स्पिनर विरुद्ध तो बॅटिंग करतोय की काय असा भास झाला. ज्या पद्धतीने हा फटका अगदी लिलिया तो खेळताना दिसलाय. डीप कव्हर पॉइंटला त्याने ठोकलाय हा चौकार आणि चौकाराच्या मदतीने स्वतःचा अकाउंट ओपन केलंय. सुरुवात चांगली आहे, सुरुवात दमदार आहे नयन स्पोर्ट्स आसनगाव गिरसी संघाची. धावसंख्या बिनबाद 12. सुहास पवारनं षटकारानं अकाउंट ओपन केलं, कल्पेशनं चौकारानं अकाउंट ओपन केलंय. हो, यावेळेला लॉफ्ट करायचा होता, परंतु अगदी बुंध्यात टाकलेला बॉल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, सुहास पवार सिंगल साठी निघाला होता, त्याला माघारी जाण्याचा इशारा केला पार्टनरनं. डॉट बॉल येतोय. आवश्यक धावगतीपेक्षा अधिकच्या धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत. 12 धावा फलकावर लागल्यात. अजून एक बॉल पहिल्या षटकामध्ये बाकी आहे. दोन्ही सलामीवीरांना देखील चांगल्या प्रकारे ठाऊक आहे की किरण पाटीलच्या विरोधात आपण धावा बनवल्या तर इतर गोलंदाजांवर देखील प्रेशर वाढलं जाईल. त्यामुळेच अटॅकिंग क्रिकेट पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. काही चांगले बॉल्स देखील आलेत. क्रिकेट रसिकांना हे बघायचंय, फलंदाजाने जर मोठे फटके मारले तर गोलंदाजाने देखील धारदार गोलंदाजी करायला पाहिजे. तसंच क्रिकेट या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहत आलेलो आहोत. निलेश पाटोळे साहेबांची ही भव्य दिव्य अशी स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026. षटकातील शेवटचा बॉल थोडासा संत टाकला, फिंगर्स रोल केले होते आणि डिफेन्सिव्ह अप्रोच या वेळेला पाहायला मिळाला. पूर्णपणे सन्मान दिला ह्या बॉलला कल्पेश जाधवनं. याचाच अर्थ असा होतोय की त्याला देखील विकेट सहजासहजी फेकायची नाहीये. बऱ्याचदा तो घाई करत असतो आणि सुरुवातीला बाद होतो, परंतु या वेळेला थोडासा संयम देखील बाळगलाय. डॉट बॉल आलाय आणि षटक समाप्त झालंय. धावसंख्या बिनबाद 12. फार क्वचित असं दृश्य आपल्याला पाहायला मिळत असतं जेव्हा कल्पेश जाधव खेळपट्टीवर असतो, नाहीतर बहुतेक वेळेला आपण बघितलेलं आहे की सी बॉल अँड हिट बॉल हीच त्याची रणनीती असते. जसं वीरेंद्र सेहवागला आपण बघायचो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. पण कमालीचा खेळाडू आहे कल्पेश जाधव. गेली कित्येक वर्ष तो खेळतोय. आजही त्याच्याकडे तीच प्रतिभा आणि तोच क्लास पाहायला मिळतोय. नवीन षटकाला प्रारंभ होत आहे. पॉवर प्लेचं दुसरं आणि शेवटचं षटक गोलंदाजीसाठी अनिकेत हिंदूराव असेल, साहिल असेल, हे जे काही गोलंदाज आहेत ना, चोपा रुस्तम प्रकारचे गोलंदाज राहिलेत या स्पर्धेमध्ये. चर्चा त्यांच्या नावाची कदाचित जास्त झालेली नाही, परंतु कामगिरी चोखपणे त्यांनी आपली बजावली आहे. जबरदस्त बॉलनं सुरुवात, परफेक्ट यॉर्कर, बॅट वर उचलण्याची संधीच दिली नाही सुहास पवारला. मागचे 3 चेंडू आपण बघितलेत, धाव आलेली नाही. 4 बॉल्स मध्येच 12 धावा फलकावर लागल्या होत्या. राऊंड द विकेट ना ड्राइव्ह केला, बॉल हवेत आहे. मिड ऑनला बीट करत असताना बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. हा कडक चौकार सुहास पवारच्या बॅटमधून. 4 धावांच्या मदतीने धावसंख्या 16 या आकड्यावर जाऊन पोहोचले. आणखी 43 धावांची आवश्यकता. हो, फार वेगाने निघाला होता. अगदी बंदुकीमधून जशी गोळी निघते तसा बॉल बॅटमधून निघाला होता. यावेळेला पिकअप शॉट, बॉल हवेत आहे. फिल्डर डीप मध्ये सेट आहे आणि टेक सेट. जबरदस्त कॅच
डीप मिड विकेट बाउंड्री लाईन वर आणि फलंदाज बाद होतोय सुहास पवार. पहिला धक्का बसत असताना नयन स्पोर्ट्स आसनगाव गिरसी संघाला या फायनल मॅच मध्ये. अजूनही 43 धावांची आवश्यकता आहे विजयाकरिता. हा देखील एक मनपसंत फटका राहिलाय सुहास पवारचा. स्लॉग हिट पिकअप शॉट खेळत असताना या अगोदर पहिल्याच बॉलवर षटकार खेळला होता किरणच्या विरोधात, परंतु यावेळेला टायमिंग तेवढं परफेक्ट जुळवता आलं नाही आणि डीप मध्ये खूप चांगला झेल तेथे फिल्डरने टिपलाय. रोशन वेखंडे तेथे उपस्थित होता. आउटफील्ड मधला एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे. 11 धावांचं योगदान दिलं बाद होण्यापूर्वी सुहास पवारने. 5 चेंडूंचा सामना केला. स्टार्ट मिळाला होता, असं वाटत होतं की कदाचित एक मोठी इनिंग्स या फायनल मॅच मध्ये सुहास पवार खेळेल, परंतु नाही. थोडासा निराश दिसतोय माघारी परतत असताना. प्रेक्षकांचा जल्लोष, दोन्ही संघांचे सपोर्टर्स फार मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. जबरदस्त फॅन फॉलोविंग या दोन्ही संघांची आहे. आपण हार्दिक स्पोर्ट्सला खेळताना बघितलं, त्यांचे देखील फॅन्स फार मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहिले होते. साई स्पोर्ट्स संघाने थोडंसं निराश केलं. क्वार्टर फायनल साठी ते क्वालिफाय करू शकले नाहीत या स्पर्धेमध्ये. आज वेताळ स्वामी संघाने देखील प्रयत्न चांगला केला होता आणि एनपी स्पोर्ट्स बी संघ देखील खूप चांगला खेळला या स्पर्धेमध्ये. क्वार्टर फायनल मॅच मध्ये 48 धावा बनवल्यानंतर देखील प्रतिस्पर्धी संघाच्या नाकी नऊ आणले होते त्यांच्या गोलंदाजांनी. पण क्षेत्ररक्षणामध्ये काही चुका घडल्या, विशेषतः कमलेश पाटीलच्या हातातून तो झेल ड्रॉप झाला. 4 बॉल्समध्ये 4 धावांची आवश्यकता असताना आणि तो चौकार देखील गेला. त्यामुळे एनपी बी संघाचं आव्हान संपुष्टात आलं, परंतु एनपी स्पोर्ट्स ए संघ फायनल मॅच मध्ये खेळताना दिसतोय. 16 धावांवर पहिला धक्का बसलाय नयन स्पोर्ट्स आसनगाव गिरसी संघाला. नवीन बॅटर शुभम ठाणगे इन एट नंबर 3. हिंदूरावचा हा बॉल आल्या स्विच इट. थोडंसं फंबलिंग बॅकवर्ड पॉइंटला त्याचा फायदा घेतलाय फलंदाजांनी. कल्पेश फार वेगानं धावलाय. डेंजर एंडला त्याला जायचं होतं, परंतु लवकर पोहोचला. ताळमेळ चांगला होता. थोडंसं फंबलिंग घडलं होतं. बॉल हातातून निसटला होता. फिल्डरच्या सर्कलच्या एजवर आहे फिल्डर आणि वेगवान हा फटका होता खरं तर, परंतु तरी देखील सिंगल कंप्लीट केले. धावसंख्या 17 एका गड्याच्या मोबदल्यात. समीकरण 26 चेंडू आणि 42 धावा. चित्त थरारक जाताना कदाचित आपल्याला पाहायला मिळेल ही फायनल मॅच. कंडिशन्सचा आपण विचार केला तर थोड्याफार अनुकूल आहेत गोलंदाजांसाठी, परंतु अचूक टप्प्यावर गोलंदाजी त्यासाठी करावी लागणार आहे कंडिशन्सचा फायदा घेण्यासाठी, आणि ती गोलंदाजी होते या षटकामध्ये. ओ यावेळेला थोडासा कमजोर बॉल टर्न केलाय बरोबर थ्रू स्क्वेअर लेग गॅप मधून. बॉल सीमारेषा पलीकडे जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा चौकार. थोडासा नियंत्रण तिथे हरवून बसला गोलंदाज. फुलटॉस बॉल होता आणि बरोबर प्लेस करत असताना कल्पेश जाधव बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू आहे. स्क्वेअर लेगला आपण बघतो स्क्वेअर लेग पंच जे आहेत ना, त्यांच्या डाव्या बाजूला एक फिल्डर आहे, उजव्या बाजूला एक फिल्डर आहे. पंचांनी स्वतःला वाचवलं, बॉलला जाण्याचा मार्ग दिला तिथे. अभिजित सावंत यांनी वेगानं बॉल ट्रॅव्हल करत होता आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावसंख्या 21 एका गड्याच्या मोबदल्यात. 59 धावांचा पाठलाग करत असताना या अंतिम सामन्यामध्ये नयन स्पोर्ट्स आसनगाव गिरसे हा संघ यावेळेला सोडून दिलाय. स्विचची तयारी होती, फार जास्त बाहेर टाकलेला बॉल वाईट. बघा एक कमजोर बॉल पडला, त्याच्यावर चौकार आला. त्याच्यानंतर गोलंदाजाची रिदम देखील थोडीशी बिघडलेली दिसलीये. चौकार येण्या अगोदर खूप चांगला मारा सुरू होता अनिकेत हिंदूरावचा. महत्वाची विकेट देखील त्याने प्राप्त केली आहे. सुहास पवारचा अडसर दूर केलाय. समीकरण बदलतंय. 25 बॉल्स आणि 37 धावा. ओ स्लोवर डिलिव्हरी, लेग ब्रेक चांगला फिरवला आणि बीट केलंय बॅटरला. बिगिट करायचा होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न फसलाय तेथे. बॉल आणि बॅटचा संपर्क नाही. येतोय डॉट बॉल आणि याचबरोबर षटकाची समाप्ती. पॉवर प्ले इज डन अँड डस्टेड. धावसंख्या 1 बाद 22. नयन स्पोर्ट्स आसनगाव गिरसे. समीकरण 24 बॉल्स आणि 37 धावा. 9.25 ची सरासरी येथून गाठायची आहे. पॉवर प्ले मध्ये चांगलं कार्य फलंदाजांनी केलंय. खूपच जास्त धावा आलेल्या आहेत असं नाहीये, परंतु एक डिसेंट स्टार्ट आहे नयन स्पोर्ट्स आसनगाव गिरसे संघासाठी. सरासरी पेक्षा देखील थोड्या जास्त धावा त्यांनी बनवलेल्या आहेत, परंतु खऱ्या अर्थानं आता परीक्षा असणार आहे फलंदाजांची. पॉवर प्ले संपलेला आहे. फील्ड रिस्ट्रिक्शन्स समाप्त झाल्यात, त्याच्यामुळे आता 5 खेळाडू हे सीमारेषेवर तैनात आपल्याला पाहायला मिळतील. आणि अशा परिस्थितीमध्ये गॅप शोधणं,
चौकार मारणं किंवा षटकार ठोकणं देखील एवढं सोपं नाही अशा कंडिशन्स मध्ये. थोडासा ड्यू फॅक्टर देखील आता आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. किरण पाटील कंटिन्यूज. ओहो, सुपर डिलिव्हरी, दांडी गोल, फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक 2. अराउंड द लेग्स त्रिफळाच्छित होत असताना फलंदाज शुभम ठाणगे. वेग जबरदस्त आहे किरणकडे आणि त्याच्या विरोधात थोडासा शफल होत असताना क्रॉस जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट येण्या अगोदर तो बॉल निघाला होता. बरोबर डाव्या यष्टीचा वेध घेतलाय आणि त्रिफळा उद्ध्वस्त. ठाणगेच्या खात्यामध्ये फक्त एक धाव. संघाची धावसंख्या 2-22. क्या बात आहे. मैदानाच्या आतमध्ये पंच अभिजित सावंत यांचे फॅन्स आपल्याला पाहायला मिळाले. अगदी त्यांची सेल्फी घेतली. डेव्हिड शेफर्ड यांची आठवण करून देणारे आपले पंच आहेत अभिजित सावंत. बऱ्याचदा आपण खेळाडूंचे फॅन्स मैदानामध्ये येताना बघत असतो, परंतु इकडे आमच्या पंचांचे फॅन्स देखील कमी नाहीत. नवीन बॅटर संदीप दिवाने. धर्मवीर चषकामध्ये संदीप दिवानेने 43 धावांची एक उत्कृष्ट खेळी साकारली होती. मला चांगल्या प्रकारे आठवतंय पहिला सामना जेव्हा त्यांनी गमावला होता त्या स्पर्धेमध्ये 9व्या क्रमांकावर आले होते संदीप दिवाने, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये स्वतःला प्रमोट केलं टॉप ऑफ द ऑर्डर आणि 43 धावांची एक क्लासिक इनिंग्स त्यांनी खेळली होती. जबरदस्त क्लास आहे, अनुभव, प्रदीर्घ असा अनुभव संदीप दिवाने यांच्याकडे. कल्पेश आणि संदीप दिवाने ही जोडी आता खेळपट्टीवर आहे. 8 धावांवर कल्पेश. 23 बॉल्स मध्ये 37 धावांची आवश्यकता. शॉर्ट कव्हर मध्ये फिल्डर, शॉर्ट मिड विकेटला फिल्डर, 2 कॅचिंग पोझिशन मध्ये फिल्डर आणि स्लीप मध्ये देखील खेळाडू आहे. तर हे 3 खेळाडू कॅचिंग पोझिशन मध्ये पाहायला मिळत आहेत. अटॅकिंग फील्ड प्लेसमेंट आपल्याला एनपी स्पोर्ट्स ए संघाकडून पाहायला मिळत आहे. किरण वन्स अगेन लेफ्ट आर्म राउंड द विकेट. ओ सुरेख फटका ऑन द राईज, ड्राईव्ह केलाय, कव्हर ड्राईव्ह, परंतु प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. खराब क्षेत्ररक्षण. ही चूक परवडण्यासारखी नसेल एनपी स्पोर्ट्स ए संघाला. जिथे सिंगल होती तिथे 2 धावा कन्सिड करण्यात आलेल्या आहेत आणि गोलंदाजाचं मनोधैर्य थोडस खचत असतं. असं क्षेत्ररक्षण जेव्हा होतं, 2 धावांच्या मदतीनं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय संदीप दिवाणेनं. धावसंख्या 24. चांगली चुरस आहे फायनल मॅच मध्ये. अगदी व्यावसायिक स्तरावरचं हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेट. द एनपी शो, निलेश पाटोळे साहेबांचा हा बिग शो. डाव्या यष्टीवर स्वीप केलाय, फटका छान आहे. छान फटका जरूर आहे, परंतु अधिकच्या धावा मिळतील का? कारण डिक्लेअर झोन कडे बॉल मार्गस्थ होताना दिसलाय आणि एकच धावेचा इशारा पंच करताना दिसत आहेत. प्रेक्षकांना नम्रतेची विनंती आहे, तुम्ही डिक्लेअर झोनच्या जरी तिथे जवळ असाल तर थोडं दूरच राहा, लांब राहा आणि बॉल फील्ड करण्याचा अजिबात कोणीही प्रयत्न करू नका. चांगल्या टच मध्ये संदीप दिवाणे 2 बॉल्स खेळलेत, दोन्ही मिडल केलेत आणि तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी संदीप दिवाणे ओळखले जातात. टीव्ही पंचांची आता मदत घेण्यात आलेली आहे.
तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेलच. मात्र काय आयोजन आणि नियोजन राहिलं या स्पर्धेचं. अफलातून विलोभनीय स्वरूपाचं आयोजन, अगदी आखीव रेखीव असं आयोजन आहे. निलेश पाटोळे साहेबांचं एक सक्सेसफुल स्पर्धा या टेनिस क्रिकेट विश्वाला त्यांनी दिली आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026. बघायचं ऑनफिल्ड पंचांनी सुरुवातीला एक धाव दर्शवली होती, तदनंतर टीव्ही पंचांची देखील मदत घेण्यात आलेली आहे. किरण पाटीलचं हे दुसरं षटक आपण बघतोय. विकेटनं सुरुवात केली या षटकाला. पहिलं षटक थोडंसं खर्चिक राहिलं होतं. 12 धावा त्या षटकामध्ये आल्या होत्या. मात्र त्या षटकामध्ये देखील 3 निर्धाव चेंडू पाहायला मिळाले होते. जरूर एक चौकार आणि एक षटकार आपण बघितला. सुहास पवारनं षटकार ठोकला होता आणि कल्पेश जाधवच्या बॅटमधून चौकार निघाला होता. 2 चौकार आतापर्यंत कल्पेश जाधवने खेळलेत. 6 बॉल्समध्ये 8 धावांवर तो खेळताना दिसतोय. ही जोडी फार महत्वाची ठरणार आहे. दोघांकडे प्रदीर्घ असा अनुभव आहे. दोघांची खेळण्याची शैली जरूर वेगळी आहे. टीव्ही पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा केली जात आहे आणि टीव्ही पंचांकडून निर्णय येतोय. ऑनफिल्ड पंचांचा जो निर्णय आहे तोच फायनल डिसिजन असणार आहे. एक धाव मिळते आणि खेळाला पुन्हा एकदा सुरुवात होईल. धावसंख्या जाऊन पोहोचले 25 वर. 25 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. समीकरण या मॅच मध्ये 21 चेंडू आणि 34 धावा. चॅम्पियन पदाला गवसणे घालण्यासाठी नयन स्पोर्ट्स आसनगाव गेरसी संघाला बनवाव्या लागतील. 21 चेंडू मध्ये 34 धावा. चेंडू आणि धावांमध्ये 13चा फरक आपल्याला पाहायला मिळतोय. 2 मोठे फटके आले किंवा 2 ते 3 मोठे फटके आले तर अगदी लेस दॅन रन बॉल इक्वेशन देखील पाहायला मिळू शकतं. बॅकफुटला जात असताना पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे, मात्र बॉल अडवण्यापूर्वी एक धाव कंप्लीट केली. आजही कल्पेश जाधवची फिटनेस लाजवाब आहे. अगदी हाणाचा वेग त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळत असतो जेव्हा धावा घ्यायच्या असतात. जिथे संधी मिळेल तिथे धावा पूर्ण करताना तो पाहायला मिळतोय. थोडासा संयम देखील दाखवलाय कल्पेशने या इनिंग्स मध्ये. किरणचं हे षटक फारच महत्वाचं षटक आहे दोन्ही संघांसाठी. हो, फार दुरून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. ड्रायव्हिंग लेंथवर जरूर होता, परंतु थोडीशी मुवमेंट टप्पापर्यंत किंचितसा बाहेर निघाला बॉल. आणि यावेळेला विशेष असं फुटवर्क नव्हतं. फ्रंट फूट जास्त पुढे काढला नव्हता, त्यामुळेच बॅट तिथे पोहोचलेली नाही बॉल पर्यंत. निर्धाव बॉल टाकत असताना किरण पाटील. आतापर्यंत एक इकॉनॉमिकल षटक. या षटकामध्ये फक्त 4 धावा किरणने खर्च केल्यात. सक्सेसफुल देखील राहिला आहे. विकेट देखील प्राप्त केली आहे. समीकरण 19 चेंडू आणि 33 धावा. रंगत वाढते फायनल मॅच मध्ये. पुन्हा एकदा अचूक फुटवर्क पाहायला मिळाले नाहीये. फक्त बॅट चालली होती, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आणखी एक डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी. जबरदस्त स्पेल समाप्त होत असताना किरण पाटीलचा 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 2 बाद 26. नयन स्पोर्ट्स आसनगाव गेरसे 59 धावांचा पाठलाग करत असताना आणि त्या फायनल जिंकण्याकरिता 18 बॉल्स मध्ये 33 धावांची आवश्यकता. आवश्यक धावगती कुठेतरी आपण बघितले की 10 पेक्षा कमी होती आणि करंट रन रेट पॉवर प्ले मध्ये 11चा होता, परंतु आता तो घसरलाय कारण या ओव्हर मध्ये फार कमी धावा आल्या आणि त्याच्यामुळेच आपण बघतोय की रिक्वायर्ड रेट मध्ये वाढ झालेली आहे. प्रति षटक 11च्या सरासरीनं धावा जमवाव्या लागतील. कोण होणार विजेता, कोण असेल उपविजेता, सर्व काही घडामोडी आता येथून आपल्यापर्यंत पोहोचवतील माझे सहकारी समालोचक तेजस धोबी. थँक यू सो मच. थँक यू सो मच अजयजी गरज सर. 18 चेंडू आणि 33 धावा संख्येची आवश्यकता. 2 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकानंतर धावसंख्या 26 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 18 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि विजयाकरिता आवश्यकता आहे ते म्हणजे अर्थात 33 या धावसंख्येचे 59 धावसंख्येचं आव्हान पार करायचे आणि
14 षटक हाताळण्याकरिता प्रीतमला आमंत्रित केले गेले. 18 चेंडू 33 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज तयार. ओ प्रीतमचा सुरुवात चेंडूची आपण एकंदरीत बघितली तर वाईट बॉल नव्हताना आपल्याला पाहायला मिळते. अशा क्षणी या धावा इथून मात्र रोखायच्या असतात, ज्या की प्रीतमच्या मार्फत पहिल्याच बॉलवर पाहायला मिळाली. सिंगल आपण इथून मात्र पाहताय आणि सिंगल धावसंख्या आहे 27. 27 18 चेंडू आणि 32 या धावसंख्येची आवश्यकता आता मात्र इथून वाचत असताना आपण पाहताय. प्रीतमनं आधीच्याही मॅच मध्ये आपण जर का बघितलं, पोहोचवीन तुमच्यापर्यंत बॅटची कडा आहे. यावेळेस घोषित क्षेत्रामध्ये जाणारा चेंडू स्ट्राईक रोटेट करावी लागेल. एक धाव पुनश्च एकदा मिळेल आणि 28 या अंकावर धावफलक जाऊन थांबेल. 17 चेंडू 31 या धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज सज्ज होईल. पुढचा बॉल वाटच्या फेस मध्ये आलाय ऑन साइडला. यावेळेस चेंडू डान्स करत जणू मैदानाच्या आतमध्ये निघालाय. एक धावा घेण्याकरिता इथून मात्र भाग पाडले गेले. अतिरिक्तच्या स्वरूपात पहिल्या चेंडूवर धाव मिळाल्यानंतर गोलंदाजानं आता मात्र फक्त सिंगलवर थांबून ठेवलं गेलं. इथून मात्र फलंदाजाला 29 विजयाकरिता आता मात्र 16 चेंडू आणि 30 या धावसंख्येची आवश्यकता. 16 चेंडू 30 धावा आणि 16 चेंडू हे समीकरण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. ओ खूप सारा बाहेर निघणारा चेंडू आणि क्लिअर कट वाईट. इथून मात्र प्युअर वाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. अतिरिक्तच्या स्वरूपात येस आज आपण पाहताय फुटबॉल पाहायला मिळतो आणि आज आमच्या निलेजी पाटोळे साहेबांच्या सुकन्याचा वाढदिवस सुद्धा आहे. नुपूर आय थिंक. आणि थोडासा वेळ झाला वाढदिवसाच्या शुभेच्छा पोहोचवण्याकरिता, त्याबद्दल क्षमस्व. आणि नुपूरला आमच्या संपूर्ण उपस्थित प्रेक्षक राजाच्या वतीनं, टेनिस क्रिकेट विश्वच्या जगताच्या वतीनं आणि आमच्या वतीनंही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुढचा बॉल आपण इथे मात्र पाहताय निघालाय बाउंड्रीच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक तैनात होता. क्षेत्ररक्षकाने दर्शवलं तू थांब मी आहे. आणि चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळालं. एक धाव मिळाली आहे. एकेरी धावेने धावसंख्या 31 या अंकावर धावफलक. आपण एक चांगलं चित्र पाहायला मिळालं. 31 या अंकावर धावफलक आहे. 14 चेंडू आणि 28 धावसंख्येचं आव्हान इतर मात्र आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा एकच धाव. मोठ्या फटक्याला पसंती दिली गेली जात नाही या षटकामध्ये. धावा रोखण्याकरिता आणलं होतं प्रीतमला आणि त्या रोखत असताना सध्या तरी आपण पाहताय चेंडू संपुष्टात येतील. आतापर्यंत या षटकातील 5 चेंडूचा खेळ संपलाय. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 32. 13 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 27 या धावसंख्येची आवश्यकता आता मात्र वाचती आहे. 13 चेंडू 27 धावा आणि 13 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. गोलंदाज तयार. ओहो पुढचा बॉल खेचून मारला गेलाय, उडवलं गेलाय. वेगाने चेंडू निघालाय. प्रेक्षक राजाच्या बेटीला अंतिम क्षणी पाहायला मिळाला. इथे मात्र मोठ्या फटका चौकार. 4 धावा. क्या बात है यार, क्या बात है. अभि सावंत यांचे फॅन्स पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. कडक कॅमेरामॅन फोकस करा अभि सावंत यांच्याकडे. सेल्फी क्लिक केला जातोय. या क्या बात है, क्या बात है. हे आपण पहा जरूर मुवमेंट खूप सारा फनी होता, पण अभि सावंत यांच्यावर असणार प्रेम आता इथे मात्र पाहायला मिळतं. आणि कोणी पण येऊ द्या, पण हवा मात्र शापूरमध्ये अभि सावंत यांचीच पाहायला मिळते. आधी असं वाटलं आमचा अरुज अभिदादांचा फॅन आहे, पण आज मात्र कळाला अख्खा शापूर अभिदादाचा फॅन आहे. जबरदस्त मुवमेंट आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालं. इथून मात्र अभिदादावर हे प्रेम करणारे व्यक्ती इथून मात्र पाहायला मिळत. 12 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि विजयाकरिता 23 धावसंख्येची आवश्यकता भासती आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 36 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना
12 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 23 या धावसंख्येची आवश्यकता आता मात्र इथून भासली आहे. 12 चेंडू 23 धावा आणि 12 चेंडू म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2-2 धावा जरी पळून पूर्ण केल्या सरासरीचा विचार करता तरीही इथून मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतो टीम नयन स्पोर्ट आसनगाव गिरसे संघ. चला आता मात्र वॉर्मअप करा, तदनंतर वेळ खूप झालेला आहे. 12 चेंडू 23 या धावसंख्येची आवश्यकता भासती आहे. चला स्पीडअप करा सूरज गेम. 12 चेंडू 23 धावा आणि 12 चेंडू. ऑन स्ट्राईक आपल्याला संदीप पाहायला मिळतोय. आतापर्यंत 6 चेंडू खेळून 5 धावसंख्येची खेळी इथून मात्र ज्याच्या मार्फत पाहायला मिळाली आहे. क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून चेंडू निघाला होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र तैनात त्या क्षेत्रामध्ये आपण पाहता ऑन साईडला भिरकावून दिल्या गेल्यानंतर जिथे मात्र एक धाव तिथे मात्र धावा पाहायला मिळाल्या. त्या म्हणजे 2 धावा सध्या तरी पळून पूर्ण होत आहे. धावफलक 2 धावेच्या बढतीनं 38. आता मात्र 11 चेंडू आणि 21 या धावसंख्येची आवश्यकता. चला 11 चेंडू आणि 21 या धावसंख्येची आवश्यकता भासते. गोलंदाज सय्यद पुढचा बॉल. हो यावेळेस सूरज सुद्धा खूप सारा वाचलाय. बॅट सुद्धा इथून मात्र सुटली गेली आणि येस भीमर करिता मागणी केली गेली आहे. पंचांकडून मागणी आहे. फेअर डिलिव्हरी आपण इथून मात्र पाहताय आणि एकच धाव घ्यायची आहे ना. येस शरीराला स्पर्श होऊन चेंडू निघाला आणि चेंडू डीप होता ना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. त्या अनुषंगानं फेअर डिलिव्हरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. येस पहा आपण पाहू शकता आज 3 विजेता खरं तर पाहायला मिळतील. एक फायनल मध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावेल तो आणि इथून मात्र जे आमचे 2 लकी ड्रॉचे प्रेक्षक असतील ते मात्र पाहायला मिळतील. चला 10 चेंडू आणि 20 धावसंख्येची आवश्यकता. धावफलक 39 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण पाहतोय सूरज या आणि बॅटर आम्ही आपणास सुद्धा विनंती करतोय आपापल्या जागी यायचंय. 10 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे आणि 20 या धावसंख्येची आवश्यकता आता मात्र भासती आहे. 10 चेंडू 20 धावा आणि 10 चेंडू हे समीकरण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. दहा चेंडू 20 धावसंख्येची आवश्यकता. नक्कीच आपण इथून मात्र पाहताय ही स्पर्धा अजूनही अजिंक्य चौबळ लाईव्ह पाहतायत आणि त्यांच्याकडून सुद्धा अगदी 12:30 वाजलेत आणि यस रिटायर्ड आउट इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याची जागा घेण्याकरिता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल सूरज केणे. आपण पाहताय अजिंक्य चौबळ ही स्पर्धा अजूनही पाहतात आणि त्यांच्याकडून खरं तर शुभेच्छा पोहोचतात. त्यांच्या संपूर्ण अर्थातच मित्र परिवाराच्या वतीनंही इथून मात्र या शुभेच्छा पोहोचतात. थँक्यू सो मच. आम्ही आपलंही मनपूर्वक इथून मात्र आभारी आहोत आणि एकंदरीत आपण व्ह्यूज जर बघितले तर 1700च्याही पुढे गेलेले आहेत. अगदी 12:30 वाजलेत आणि तरीही इतका प्रेक्षक राजा इथं मात्र बघतोय आणि हजारोच्या संख्येने युट्यूबला आहे त्याच्या दुप्पट इथून मात्र संख्येनं मैदानाच्या आतमध्ये आणि मैदानाच्या चहू बाजूने खरं तर प्रेक्षक राजावर पाहायला मिळतोय. शापूर म्हणजे क्रिकेटवर नितांत प्रेम करणारा आहे. यावेळेस आपण पाहताय
इथे मात्र झेल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला मिळाला आणि ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहताय. खरं तर चेंडू निघाला होता, खूप सारा फटका चांगला पाहायला मिळाला, निघालाय चेंडू आणि हो तिथे मात्र पोहोचता आणि हाताला स्पर्श होऊन हा चेंडू निघून जाताना आपल्याला पाहायला मिळालं. किरण पाटील सावध एक्सप्रेस कडून आपण पाहताय. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे ट्रॅव्हल तुम्हाला चौकार मिळेल. धावसंख्या चौकाराच्या बढतीनं 44. 8 चेंडूचा खेळ शेष आहे आणि विजयाकरिता आता मात्र 15 धावसंख्येची आवश्यकता भासली आहे. या चौकारानं धावसंख्या पुढे नेण्याचं काम केलं गेलं, आव्हान सोपं करण्याचं काम येथे मात्र केलं गेलं. सूरज खेळण्यानं आल्या इथून मात्र केली गेली दमदार सुरुवात. इथून मात्र आपण पाहताय 8 चेंडू 15 धावा, 15 धावा आणि 8 चेंडू हे समीकरण. कल्पेशच्या बॅट मधून निघाला होता आणि पुन्हा एकदा कल्पेशच्या बॅट मधून हा चेंडू निघून चाललाय सीमारेषा पार. पाहायला मिळतोय तू मात्र षटकार 6. किंग कल्पेश मैदानाच्या आतमध्ये स्वतःचं राज्य आहे. फलंदाजी करत असताना हे इथून मात्र दर्शवत असताना क्षमस्व. खरं तर इथून मात्र कल्पेशच्या बॅट मधून आधी चौकार पाहायला मिळाला होता आणि पुन्हा एकदा इथून मात्र षटकार पाहायला मिळालाय. षटकाराच्या बढतीनं धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते 50 या अंकावर. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि विजयाकरिता 9 धावसंख्येची आवश्यकता आता मात्र वाजतीये. 59 धावसंख्येचं आव्हान पार करायचं होतं, त्याच्यामधल्या 50 धावा तर धावफलकावर जोडल्या गेल्यात. 7 चेंडू 9 धावा, 9 धावा आणि 7 चेंडू हे समीकरण आता मात्र इथून पाहायला मिळतं. गोलंदाज सय्या. पुढचा बॉल क्षेत्ररक्षक आहे. हो फेकी चाली पण कलेक्शन मध्ये थोडासा बिघाड पाहायला मिळाला. एक धाव इथून मात्र आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळाले. कदाचित प्रीतम बारी सारखी सिच्युएशन पाहायला मिळाली असती. चर्चा चालू होती ते मात्र एक धाव मिळाली. एकेरी धावेने धावफलक आहे 51. विजयाकरिता शेवटचे 6 चेंडू आणि 8 या धावसंख्येची आवश्यकता. 6 चेंडू 8 धावा, 8 धावा आणि 6 चेंडू. नक्कीच इथे मात्र 6 चेंडू आणि 8 धावसंख्येची आवश्यकता भासते. त्याच्या आधी मी निलेशजी पाटोळे साहेबांचं आमच्या अजय गरज सरांच्या वतीनं आणि आमच्या वतीनं मनपूर्वक इथून मात्र आभार मानतोय की आमच्यासारख्या समालोचकांना आपण शापूर नगरीमध्ये समालोचन करण्याची संधी दिली 5 दिवस तब्बल, आणि आम्ही त्यांचंही मनपूर्वक आभारी आहोत. आम्हाला खरं तर आदित्य आणि स्पेशल नाव घेऊ आम्ही आमच्या आरूचं, ज्यांनी आम्हाला 5 दिवस चांगली साथ दिली गुणलेखकामध्ये. त्यांचंही आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. आमचे डीजे आपल्याला पाहायला मिळत आहेत, डीजे किरण, ज्यांनी आम्हाला एक चांगली साथ दिली, त्यांचंही आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. आणि ही स्पर्धा ज्यांनी अगदी 184 देशामध्ये पोहोचवली, 7 समुद्रापार ज्यांनी आमचा आवाज पोहोचवला, असे आमचे गौरव सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम, पवार सुद्धा असतील त्याच्यामध्ये, आणि संपूर्ण पंच, त्यांचंही मनपूर्वक आभारी आहोत. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. 6 चेंडू आणि 8 या धावसंख्येची आवश्यकता आता मात्र भासती आहे. ऑन स्ट्राईक बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय कल्पेश. गोलंदाज जीतू कल्पेशच्या बॅटमधून, ओहो काय फटका, जबरदस्त हुक. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खूप सारे कमी या फटके पाहायला मिळतात आणि यावेळेस चेंडू निघून चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे. षटकार 6. षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 57. विजयाकरिता आता मात्र आवश्यकता असेल शेवटच्या अंतिम 5 चेंडू आणि 2 या धावसंख्येची. पहा सेलिब्रेशन आपण इथून मात्र पहिलं षटकार टोकल्यानंतरच वैयक्तिक 33, 16 चेंडू आणि 33 धावसंख्येवर खेळ करत असताना पाहताय 5 चेंडू 2 धावसंख्येची आवश्यकता.
काय घडेल इथे मात्र श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 चा मानकरी कोण ठरेल? 2 धावा करून दिल्या जातील की थांबवल्या जातील? पुढचा बॉल आणि इथे मात्र हे मॅचला थांबा थांबा, रुको रुको, सब्र करो सब्र करो. अरे थांबा, रुको रुको रुको. अरे सम पाठवा रिटर्न. अरे विकेट गेलो, जेल पकडलोय. हॅलो मॅच संपलेली नाही. रुको रुको, सब्र करो. अरे थांबा, अनाउन्समेंट आम्ही अजून केली नाही. एक्झॅक्ट चेंडू कुठे जातोय हा आपण बघा. चला, विकेटचं पतन झालंय जेलच्या स्वरूपात. फलंदाज कल्पेश बाद होताना पाहायला मिळाला. आणि नाही नाही नाही, ही हे जे आहे ना, खर तर प्रेक्षकांच्या, थांबा थांबा थोडं, प्रेक्षकांनी मागे जा, प्रेक्षकांनी मागे जायचंय. ही जी स्पर्धा आहे ना, प्रेक्षकांच्या मनावर राज करतीये, हृदयावर राज करताना पाहायला मिळतीये. ध्याना मनात फक्त श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक आता पाहायला मिळतो आणि त्यामुळे कदाचित एक्साइटमेंट पाहायला मिळाली आणि सगळा प्रेक्षक राजा आला. म्हणून म्हटलं रुको जरा, सब्र करो. चला मॅच चालू करा प्लीज, विनंती आहे. 1:15 वाजलेले आहे, चला लवकर. मयूर खंडागळे यांच्याकडून कल्पेश करिता 2000 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला आलेलं आहे. स्पोर्ट शहापूर आणि मुरबाड, थँक्यू. बक्षीस वितरणासाठी आरती शहापूर आणि मुरबाड, चला लवकर. चला चला, आता मात्र 4 चेंडू आणि 2 धावसंख्येची आवश्यकता भासतीये. आता सगळ्यांनी प्लीज थांबा. ऑफिशियल अनाउन्समेंट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोणीही जाऊ नका मैदानामध्ये. चार चेंडू आणि 2 धावसंख्येची आवश्यकता. आता मात्र शुभम माडिक मैदानाच्या आतमध्ये, गोलंदाज तयार. हो हो हो, निर्धाव की काय, विकेटचं पतन, फलंदाज बाद. मी म्हंटल होतं ना, षटकार ठोकल्यानंतर 5 चेंडू 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. आणि नक्कीच 5 चेंडू 2 धावसंख्येची आवश्यकता जेव्हा होती तेव्हा म्हटलं होतं की इथून मात्र 2 धावा घेतल्या जातील की रोखल्या जातील, थँक्यू सर. काहीही घडू शकतं. आता मात्र आवश्यकता आहे ती म्हणजे अर्थातच शेवटच्या अंतिम 3 चेंडू आणि 2 धावसंख्येची आवश्यकता. एनपी स्पोर्ट शहापूर संघ विजय झाला तर निलू शेठ चंदे यांच्याकडून रोख 5000 रुपयाचं कॅश प्राइज. एनपी स्पोर्ट शहापूर संघ विजय झाला तर निलेश चंदे यांच्याकडून 5000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अनिकेत शिवाजी घोडे यांच्या वतीने देखील 3 चेंडू डॉट. चला एकदा जोरदार सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या दोन्ही संघाकरिता. शेवटचे अंतिम 3 चेंडू आणि 2 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासतीये. ऋतिकाला आता मात्र मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू 2 धावा, 2 धावा आणि 3 चेंडू हे समीकरण आहे. धावा रोखल्या तर मग मॅच मध्ये एक वेगळं चित्र पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होतो, इथून मात्र गोलंदाज ट्रॅकवर षटकातील हुकी हुकी डाव दे, इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. क्या बात है, ये है. शहापूर संघ विजय झाला तर निलेशजी चंदे यांच्याकडून 5000 रुपये, सम्राटजी सावंत यांच्याकडून 5000 रुपये, अनिकेत शिवाजी घोडे यांच्याकडून 3000 रुपये. यस, आता मात्र शेवटचे अंतिम 2 चेंडू आणि 2 धावसंख्येची आवश्यकता भासतीये. चेंडू समान, धावा समान,
एक धाव आली आणि पुढच्या ह्याच्यावर एक धाव जर रोखली तर सुपर ओव्हर इथून मात्र पाहायला मिळेल. 2000 रुपये. एक मिनिट आतमध्ये कोणी येऊ नका. आतमध्ये प्लीज. तुमचं प्रेम आम्ही समजून घेऊ शकतो, तुमची आतुरता आम्ही समजून घेऊ शकतो. फक्त जिथपर्यंत ऑफिशियल अनाउन्समेंट होत नाही तोपर्यंत येऊ नका. 2 चेंडू 2 धावसंख्येची आवश्यकता. पुढचा बॉल गॅप पडून चेंडू आहे. एक धाव मिळाली आहे आणि दुसऱ्या धावसंख्येचा प्रयास आणि इथे मात्र नवा स्पॉट. आसनगाव गेरचा संघ आता मात्र विजयी होताना पाहायला मिळतोय. क्या बात आहे. फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये द एनपी शो, द निलेश पाटोळे शो, श्री छत्रपती शिवाजी महाराज चषकचा 2026 चा मानकरी इथून मात्र ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. टीम 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 नवा स्पॉट आसनगाव गेरचा संघ. फटाक्यांची आतिषबाजी संपूर्ण मैदानामध्ये पाहायला मिळते. मी तुर्तास थांबतोय, आपण नका थांबू. पुढच्या वर्षी पुनश्च एकदा भेटूया. तोपर्यंत तुर्तास जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. ओव्हर टू जयेश भाळके सर. आता आम्ही थांबतो. या ठिकाणी सर्व विजेते खेळाडू हार्दिक स्पोर्ट शहापूर, मुरबाड संघ, एनपी स्पोर्ट शहापूर आणि चॅम्पियन नयन स्पोर्ट आसनगाव गेरसे. धीरजजी जुगरे साहेब धन्यवाद. या ठिकाणी मी विनंती करतो, सर्व विजय खेळाडू जवळ या प्लीज. विनंती आहे. बक्षीस वितरण सोहळा चालू करतो. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट. चला प्रेक्षक, लकी ड्रॉ कुपन देखील आपण ओपन करतो. या लवकर. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब लकी ड्रॉ चालू करें करू. और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. चला लकी ड्रॉ ओपन हमारे